यळकोट यळकोट जय मल्हार हा जयघोष, हा भंडारा आणि हा अथांग जनसागर ही आहे सोन्याची जेजुरी. गडावर वसलेलं हे खंडोबाचं मुख्य मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पण या गडाच्या प्रसिद्धीच्या लखलखाटात त्याच्याच पायथ्याशी पश्चिमेला इतिहासाचा एक भव्य साक्षीदार शांतपणे उभा आहे. हाच तो मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिराचा अपरिचित ठेवा. हे मुख्य खंडोबा मंदिर नव्हे, हे आहे एक स्मारक मंदिर, म्हणजे सेनेटाफ टेम्पल. मराठा मंदिर निर्माण कलेचा एक सर्वोत्तम नमुना. पण हे स्मारक कोणाचं आहे आणि याच्या मल्हार गौतमेश्वर या नावात काय दडले? हे नाव 3 भागांनी बनलंय. मल्हार म्हणजे होळकर सत्तेचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर. गौतम म्हणजे त्यांच्या प्रथम पत्नी गौतमीबाई. आणि ईश्वर म्हणजे गर्भगृहात स्थापित असलेले शिवलिंग. राजा आणि देव यांना जोडणारी ही एक अनोखी संकल्पना आहे. मल्हाररावांचा जन्म होळ गावी एका सामान्य धनगर कुटुंबात झाला. पण स्वकर्तृत्वाने ते पहिल्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू सरदार बनले आणि माळव्याची सुभेदारी मिळवली. त्यांची अढळ श्रद्धा होती की हे सर्व यश केवळ जेजुरीच्या खंडोबाच्या कृपेनेच मिळालं आहे. 1766 मध्ये मल्हाररावांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तराधिकारी तुकोजी होळकर यांनी हे भव्य स्मारक उभे करण्यास सुरुवात केली. हे बांधकाम तब्बल 24 वर्ष चालले आणि 1790 मध्ये पूर्ण झाले. हे केवळ मल्हारराव आणि गौतमीबाईंचंच नाही, तर त्यांच्या इतर पत्नी द्वारकाबाई आणि बनाबाई यांचीही स्मारके या संकुलात आहेत. या मंदिराचं सर्वात मोठं आणि मुख्य आकर्षण म्हणजे हा भव्य एकपाषाणी नंदी, एकाच अखंड दगडातून कोरलेला. याच्या गळ्यातील घंटा, पाठीवरील झूल आणि चेहऱ्यावरचे भाव हे शिल्पकाराच्या कलेला आणि मराठा शिल्पकलेच्या वैभवाला साक्ष देतात. या मंदिराचं वेगळेपण त्याच्या गर्भगृहात आहे. इथे मध्यभागी शिवलिंग आहे, पण त्या शिवलिंगाच्या मागे एका उंच कट्ट्यावर खुद्द मल्हारराव होळकर आणि त्यांच्या पत्नीच्या संगमरवरी मूर्ती आहेत. जणू काही देवाची पूजा ही थेट त्या परमभक्ताच्या स्मरणाशीच जोडली गेली आहे. हा फक्त पूजा स्मरणाचा परिसर नव्हता. या नंदीच्या मागे पूर्वी कुस्तीचा मोठा आखाडा होता, जिथे धुळवडीला कुस्त्यांच्या स्पर्धा व्हायच्या. आणि मंदिराच्याच बाजूला आहे हा 18 एकरचा विस्तीर्ण होळकर तलाव. 1770 मध्ये भाविकांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून होळकरांनी तो बांधला. स्मारक, संस्कृती म्हणजे आखाडा आणि लोककल्याण म्हणजे तलाव, या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी साधून होळकरांनी राजधर्माचा एक उत्तम आदर्श घालून दिला. मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर हे केवळ स्मारक नाही, तर ते एका भक्ताने आपल्या दैवतावरच्या श्रद्धेचं आणि कृतज्ञतेचं चिरंतन प्रतीक आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सोन्याच्या जेजुरीला याल, तेव्हा गडाच्या पायथ्याशी असलेल्या या अज्ञात पण भव्य इतिहासाला भेट द्यायला विसरू नका.